तर शिवराज मोटेगावकरच्या अटकेची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। सीबीआयकडनं आधी मोबाईल जप्त करण्यात आला आणि या मोबाईलमधला डिलीट केलेला डेटा सीबीआयने रिकव्हर केलाय। डेटामधले प्रश्न आणि उत्तरं मॅच झाल्यावर अटकेची कारवाई सुरू झाली। अटकेची माहिती मिळू नये म्हणून आधी सीबीआयने कार्यालयात बोलवलेलं। मोबाईल घेण्यासाठी आलेल्या मोटेगावकरला सीबीआयने कार्यालयातच अटक केली आहे अशी माहिती समोर येते। सीबीआय तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर अटकेची इनसाइड स्टोरी ही आता समोर आलेली आहे आणि आता अर्थातच याच्यात मोबाईलने अतिशय महत्त्वाची भूमिका ही निभावलेली बघायला मिळते, कारण या मोबाईलमधला डिलीट केलेला डेटा सीबीआयने रिकव्हर केला। डेटामधला प्रश्न आणि उत्तरं मॅच झाली आणि त्यानंतर अर्थातच त्यामुळे अटकेच्या कारवाईला बळ मिळालं। तर आता 9 दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी एक मोठी अपडेट राज्यभरातली। अटकेची माहिती मिळू नये म्हणून आधी सीबीआयने मोटेगावकरला कार्यालयात किंवा बोलवलेलं आणि त्यानंतर मोबाईल घेण्यासाठी आलेल्या मोटेगावकरला सीबीआयने कार्यालयातच अटक केली। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी, या संदर्भातली अधिक अपडेट द्यायला। सोमेश, अटकेची इनसाइड स्टोरी आपल्या हाती लागलेली आहे। हा घटनाक्रम नेमका काय सांगतो? कुठे नेमका पोलिसांनी याचे ते धागेदोरे जे आणखी बळकट केले आणि अटकेची कारवाई केली? सोमेश, अश्विन, प्रल्हाद कुलकर्णी याच्याकडून त्यांना मोटेगावकरचं नाव कळलं की मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका असू शकतात आणि मोटेगावकरच्या लातूर येथील क्लासेस सेंटरवर सीबीआयने प्रत्यक्ष छापेमारी केली। तिथे मोटेगावकरचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यांना म्हटलं की आम्हाला तपास करायचा आहे, तपास कामानंतर आम्ही तुम्हाला परत देऊ। मोटेगावकर निश्चिंत होता, कारण त्यांनी आपल्या मोबाईलमधून हा पेपर डिलीट केला असण्याची शक्यता आहे आणि सीबीआयने दरम्यानच्या काळात हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवला। फॉरेन्सिक लॅबमध्ये डिलीट केलेला डेटा पुन्हा एकदा रिकव्हर केला। तो रिकव्हर केलेला डेटा रिकव्हर झाल्यानंतर त्यातील असलेले प्रश्न जे मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये होते ते प्रश्न आणि नीटच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न एकमेकांशी तंतोतंत जुळले। त्यानंतरही याविषयीचा कुठेही गाजावाजा होऊ न देता, याचा थांगपत्ता कुणालाही लागू न देता सीबीआयने फक्त एक निरोप पाठवला की तुमचा जो मोबाईल आम्ही घेऊन गेलो होतो तो तुम्हाला परत द्यायचा आहे। जर तुम्हाला हवा असला तर आमच्या पुण्याच्या कार्यालयातून घेऊन जा। मोटेगावकर आपल्या चालकासह गाफीलपणे मोबाईल परत घ्यायला गेले आणि गेल्यानंतर मग त्यांना सीबीआयने सांगितलं की आमच्याकडे तुमच्या विरोधात पुरावे आहेत आणि आता तुम्हाला आम्ही अटक करतोय आणि सोबतच त्यांनी त्याच वेळी अरेस्ट मेमो तयार केला, ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला। सीबीआयने 2 दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळवली, आम्हाला दिल्लीला घेऊन जायचंय, तिथपर्यंतचा आरोपीचा ताबा मिळवला आणि मग सीबीआयने अरेस्ट मेमो आणि इतर सर्व पुरावे घेऊन आज थेट दिल्लीमध्ये मोटेगावकरला हजर केलं आणि अशा रीतीने मोटेगावकरच्या अटकेचा सापळा सीबीआयने रचला होता। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।